अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने पिंजर गावात विकासाच्या नावाखाली अक्षरशः धिंगाणा घातला जात असून जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या इमारतीचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम समोर आलं आहे। लाखो रुपयांचा निधी खर्चूनही कामाची गुणवत्ता अत्यंत खालावलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली। बांधकामामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचा लोहा सळई वापरला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। शासकीय नियम व मानांकन धाब्यावर बसवून कमी प्रतीच्या साहित्याचा वापर करून काम उरकलं जात असल्याने हा प्रकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट खेळ करणार असल्याची भावना व्यक्त होत आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडला असून भ्रष्टाचाराचा वास स्पष्टपणे येत आहे। काम पूर्ण होण्याआधीच जर अशी परिस्थिती असेल तर पुढे इमारतीचे काय होणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनही अकोला जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। त्यामुळे संबंधित विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की संबंधित कंत्राटदाराचे तत्काळ देयके थांबवण्यात यावीत, संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट बांधकाम तात्काळ पाडून नव्याने दर्जेदार बांधकाम करावं। पिंजरमधील या प्रकरणामुळे विकास या शब्दालाच गालबोट लागलं असून प्रशासनाने आता तरी जागा होऊन ठोस पावलं उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे। अन्यथा येत्या काळात ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी अकोला जिल्हा तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।